उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते चंद्रकांत कारके यांच्या मानवाधिकार पुस्तकाचे प्रकाशन। जालना प्रतिनिधी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा बहुजन चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांच्या मानवाधिकाराची दिशा व दशा काय आहे मानवी हक्क या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे करण्यात आले। या प्रकाशनानंतर मत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले की प्रत्येकाने आपल्या हक्क अधिकाराप्रती जागृत असलं पाहिजे। यासाठी श्री चंद्रकांत कारके यांचे ज्ञान संपन्न असे पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे। यावेळी माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष अरविंदजी चव्हाण, नेते रशीदभाई पहलवान सह मान्यवर उपस्थित होते। यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, शिवाजीराव गर्जे, ओबीसी नेते कल्याण आखाडे, प्रदेश संघटक सचिन दत्ताभाऊ आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे सुनील मगरे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस साहेब, प्रोटोकॉल अधिकारी श्री नलावडेजी, रवींद्र साठे सह मान्यवरांना प्रकाशित झालेल्या संशोधनात्मक पुस्तकाची भेट देण्यात आली। श्री कारकेजी यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची मागणी राज्यातील वाचक वर्गाकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे। मराठवाडा CK न्यूज, अभिजित शिरगोळे।